नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. गाथा शौर्याची मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. इतिहास हा भविष्याचा आरसा असतो. या आरशाकडे तुम्ही ज्या नजरेनं पाहता त्यानुसारच तुमची प्रतिमा मिळत असते. इतिहासाकडे पाहण्याची नजरच भविष्यातली प्रतिमा निश्चित करणारा मुख्य घटक आहे. इतिहासातून मिळणाऱ्या प्रेरणा या वर्तमानातील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यातल्या वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरत असतात. भारताच्या इतिहासात जर आपण डोकावून पाहिलं तर आपल्याला दुसऱ्या कुठूनही प्रेरणा उसण्या घ्याव्या लागणार नाही. इतकी प्रचंड प्रेरणादायी अशी इतिहासाच्या अनेक गोष्टी आपल्या इतिहास पुरुषांनीच निर्माण केलेल्या आहेत. आता फक्त त्याच इतिहासाचा पुनर्जागर करण्याची गरज आहे. छत्रपती संभाजी महाराजांसारखे युवकांना प्रचंड प्रेरणादायी ठरतील असे इतिहास पुरुष आपल्याकडे होऊन गेले. फक्त 32 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जे काही कार्य उभं केलं ते सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील सर्वच क्षेत्रांना स्पर्श करून जाणार आहेत. त्यांच्या जगण्या आणि मरण्यातही जो पराक्रमाचा इतिहास आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत. अनन्वित अत्याचार सहन करूनही धर्मांतर करायला त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला होता. धर्माभिमानी असणारे संभाजी महाराज एक असामान्य व्यक्तिमत्व होतं. अचाट धैर्य, अजोड असा पराक्रम, असामान्य शौर्य आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिवाजी महाराजांनंतर सलग 9 वर्ष संभाजी राजांनी स्वराज्य टिकवलं. मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंचा छडा लावत त्यांनी शत्रूंना चांगलंच झुंजवलं. राजकारण, मुत्सद्देगिरी, समाजकारण आणि धर्मकारण यांच्यात मुरलेले संभाजीराजे रणांगणावरचेही शेर होते. स्वकीयांनी जर फितुरी केली नसती तर संभाजीराजे केव्हाच कुणाच्याही हाती लागले नसते. वादळाप्रमाणे शत्रूवर चाल करून जायची त्यांची पद्धत अतिशय लाजवाब अशी होती. अशा या पराक्रमी संभाजी राजांचा जन्म 14 मे इसवी सन 1657 ला किल्ले पुरंदर इथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युग पुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातले डावपेच यांचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालेलं होतं. संभाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर अवघ्या 2.25 वर्षात आई सईबाईंचं निधन झालं. त्यानंतर आईच्या मायेनं जिजाऊ मासाहेबांनी त्यांना वाढवलं. संभाजी महाराज हे दिसायला राजबिंडे होते. उंची 6 फूट 3 इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रूही निर्माण झाले. 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या ॲबे कॅरे नावाच्या एका फ्रेंच प्रवाशानं संभाजी महाराजांचं केलेलं वर्णन त्यांच्यातल्या कुशल राज्यकर्त्याची पावती द्यायला पुरेसा आहे. ते म्हणतात, हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूरही आहे. शिवाजी महाराजासारख्या युद्ध कुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरूपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याच्याकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. संभाजीराजे अभ्यासातही अत्यंत हुशार होते आणि म्हणूनच 21व्या शतकात आजच्या मुलांना छत्रपती संभाजी महाराजांची तल्लख बुद्धिमत्ता आणि कमी वयात आलेली समज सांगणं गरजेचं आहे. कारण लहान वयातच संभाजी महाराजांनी अनेक भाषा आत्मसात केलेल्या होत्या. संस्कृत भाषेवर तर त्यांचं विशेष प्रभुत्व होतं आणि प्रशासन कसं चालवावं यावर आधारित बुद्धभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथही त्यांनी लिहिला. त्यानंतर नायिकाभेद, नखशिख, 7 शतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिले. असं असून देखील संभाजी महाराज साहित्यिक म्हणून आजही उपेक्षित राहिले हे खरं दुर्दैव आहे. ते नुसतेच राज्य धुरंधर होते असं नाही, तर ते भाषा कोविद म्हणता येईल असंही होतं. त्यांना मराठीच्या व्यतिरिक्त संस्कृत, फारसी ह्या भाषा सुद्धा येतात आणि त्याच्याचमुळे संभाजीराजांनी संस्कृतमध्ये काव्यरचना सुद्धा केली. गागा भट्टांसारख्या संस्कृत पंडितानं समनयन नावाचा ग्रंथ लिहून संभाजी महाराजांना तो अर्पण केलाय. संभाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी ज्याच्या तलवारीच्या पराक्रमाने दिशा उजळून गेल्या आहेत असा केलेला आहे. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास घडवणारे आणि इतिहास लिहिणारे संभाजी महाराज जगात एकमेव आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा
राज्याभिषेक झाल्यानंतर दक्षिणेत दिग्विजय करण्यासाठी कर्नाटक स्वारीवर जाताना संभाजीराजांना शृंगारपूरला राहण्याची अनुज्ञा दिली होती. काही इतिहासकारांच्या मते कदाचित सावतराई सोयराबाईंच्या सहवासात त्यांना रायगडावर ठेवणं महाराजांना इष्ट वाटलं नसावं, तर काहींच्या मते दिलेर खानला खेळवत ठेवण्यासाठी महाराजांनीही खेळी केल्याचं म्हटलंय. कारण शिवाजी महाराज दक्षिणेत दिग्विजय करत असताना औरंगजेबानं दिलेर खानला मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी 15,000ची फौज देऊन चाल करून पाठवलं होतं. शिवाजी महाराज स्वराज्याबाहेर असताना एवढ्या मोठ्या फौजेला तोंड देणं हे खरं तर खूप जिकिरीचं काम होतं. त्यात अनेक मावळ्यांचा हकनाक बळी गेला असता. म्हणून दिलेर खान मराठा साम्राज्यात पोहोचल्यानंतर संभाजी महाराजांनी दिलेर खान बरोबर पत्रव्यवहार सुरू केला. यात त्यांनी स्वराज्यात त्यांची होणारी हेळसांड बोलून दाखवली. दिलेर खान यावर आनंदी झाला आणि त्यानं संभाजी महाराजांपुढे मैत्रीचा हात पुढे करत मुघल साम्राज्यात येण्याची विनंती त्यांना केली. संभाजी महाराजांनी अत्यंत सावध आणि सावकाश भूमिका घेतली. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याबाहेर असल्याने, स्वराज्याची जबाबदारी आमच्याकडे असल्याने तुर्तास आम्हास आपल्याकडे येणे शक्य नाही असं म्हणत संभाजी महाराजांनी दिलेर खानाला अनेक महिने असंच खेळवत ठेवलेलं होतं. मुघल साम्राज्यात आल्यास त्यांना कितीची मनसबदारी मिळणार, त्यांचं पद काय असणार, यावर संभाजी महाराज दिलेर खान यांच्या जवळपास 6 पत्रव्यवहार झाले. त्यात प्रत्येक वेळी संभाजी महाराजांनी औरंगजेबाची परवानगी मागितली असल्यानं प्रत्येक पत्रासाठी दिलेर खानाला औरंगजेबाची परवानगी घेण्यासाठी त्याच्या माणसांना दिल्लीला पाठवावं लागत होतं. यात अनेक महिन्यांचा काळ लागत होता आणि अशा प्रकारे पत्रव्यवहार सुरू असल्यामुळे एवढी मोठी फौज घेऊन चालून आलेला दिलेर खान अनेक महिने एकाच ठिकाणी अडकून पडला होता. त्याची फौज विना लढाई असल्याने सुस्तावली देखील होती. दिवसेंदिवस फौजेचा खर्च वाढत होता. संभाजी महाराजांनी राजकारणातील गनिमी कावा करत दिलेर खानला स्वराज्यात चांगलंच अडकून ठेवलं होतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज एप्रिल ते मे 1678 दरम्यान कर्नाटकच्या स्वारीवरून परतल्यानंतर महाराजांनी त्यांना सज्जनगडावर जाण्याचा आदेश दिला. संभाजीराजे सज्जनगडावर गेले आणि 1 महिन्यानंतर 13 डिसेंबर 1678ला स्वराज्यातून शत्रू पक्षात सामील झाले. संभाजीराजांचं कर्तृत्व खरं सुरू झालं ते शिवछत्रपतींच्या मृत्यू. त्याच्या अगोदरचा कालखंड जो आहे त्याच्यात काही काळ ते महाराजांपासून दूर सुद्धा गेलेले होते. मुघलांना 2 वेळा गेले होते. नंतर ज्या वेळेला शिवछत्रपतींचा मृत्यू झाला त्यावेळेला त्यांनी जबाबदारीनं हे राज्य हातात घेतलं आणि त्याचा विस्तार केला. दिलेर खानानं याचा फायदा घेत मराठी मुलखातले प्रदेश जिंकायला सुरुवात केली. दोघांनी काही गड घेतले. त्यात 17 एप्रिल 1679ला भूपाळगड जिंकला. 700 माणसे कैद केली. त्यातील प्रत्येकाचा एक हात कापून त्यांना सोडून दिले असे काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. पण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत वेगळं दाखवलं असून त्यात मावळ्यांचे हात तोडण्यास संभाजी महाराजांनी विरोध केला होता असं दाखवलंय. दाखवलेल्या या प्रसंगामध्ये इतिहासकारांच्या मध्ये मतभेद आहेत. त्यानंतर संभाजी महाराज आणि दिलेर खान यांनी काही ठाणी घेत मंगळवेढ जिंकून विजापूरच्या बाजूला गेले. त्यांनी जालगिरी, तिकोटा, होनवड या मार्गाने अथणी गाठली. संभाजी महाराज आणि दिलेर खान यांच्यात मतभेद वाढत होते. संभाजी महाराजांना अनेक निर्णयात डावललं गेल्यानं संभाजी महाराज दिलेर खानावर नाराज होते. याच सुमारास दिलेर खान आणि संभाजी महाराजांमध्ये मतभेद झाले. राजे गुप्तपणे स्वराज्यात पन्हाळ्याला आले आणि 21 डिसेंबर 1679ला छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवलं. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तसंच त्यांच्या आयुष्याबद्दल आणखी बरंच काही आपण जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती पदानं रयतेला स्थैर्य दिलं होतं. रयतेच्या मनामध्ये आपलं राज्य आणि आपली व्यवस्था, ज्यामध्ये आपल्याला न्याय, सुरक्षितता आणि कल्याणाची हमी मिळू शकेल हा विश्वास सामान्यातल्या सामान्य अशा रयतेच्या मनात छत्रपती पदामुळे निर्माण झाला होता. म्हणूनच छत्रपती हे केवळ पद राहिलं नव्हतं तर लोकांच्या जगण्याचा आधार बनलं होतं. जुलमी व्यवस्थेविरोधात लढणाऱ्या कल्याणकारी राजाचं आणि राज्याचं प्रतीक बनलं होतं. अशा या रयतेच्या मनावर राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 3 एप्रिल 1680ला रायगडावर मृत्यू झाला. तेव्हा संभाजीराजे पन्हाळ्यावर नजरकैदेत होते. शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा ज्या वेळेला कठीण काळ निर्माण झालेला होता अशा वेळेला गांधी आणि या माणसाचं कर्तृत्व बघा. यांनी आपल्या पित्याचं राज्य राखलंच
पण त्याच्याच बरोबर या राज्याचा विस्तार सुद्धा केला. महाराजांच्या मृत्यूनंतर अण्णाजी दत्तो, मोरोजी पिंगळे, बाळाजी चिटणीस यांनी सोयराबाईंना सोबतीला घेऊन छोट्या राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा घाट घातला. सर्वांनी मिळून राजाराम महाराजांना गादीवर बसवलं आणि हंबीरराव मोहिते यांना संभाजी महाराजांना कैद करायला पाठवलं. परंतु सोयराबाईंचे बंधू हंबीरराव मोहिते यांनी हा खेळ मोडीत काढत संभाजी महाराजांना पन्हाळगडावरनं सोडवलं आणि मग संभाजी महाराजांनी रायगड ताब्यात घेतला आणि स्वराज्यद्रोहाचा खेळ मांडलेल्या कारभाऱ्यांना कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि शंभूराजे रयतेचे दुसरे छत्रपती झाले. 16 जानेवारी 1681 मध्ये संभाजीराजांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात शिवराजांचे जे एकनिष्ठ साथी होते त्यांना स्थान दिलेलं होतंच, पण नंतर काही कालांतरानं अनाजी दत्तो आणि मोरोपंत यांच्याबरोबर त्यांचा बेबनाव झाला. त्याची परिणती झाली अनाजी दत्तोला देहांत शासन. शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बाळाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत, पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव, पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव, पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत, पंत अमात्य म्हणून अण्णाजी दत्तो यांना नेमलं होतं. परंतु अण्णाजी दत्तो कारस्थान करणं सोडत नव्हते. जेव्हा औरंगजेबाला कंटाळून त्याचा मुलगा अकबर संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला होता, तेव्हा अण्णाजी दत्तो यांनी त्यांच्याकडे शिर्के यांना चिथावून संभाजी महाराजांवर कारस्थान करण्याचा प्रयत्न केला. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांच्या आश्रयाला आलेल्या अकबरानं ही सर्व हकीकत महाराजांना कळवली. सारख्या सारख्या होणाऱ्या दगाबाजीला कंटाळत संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं आणि स्वराज्याची घडी नीट बसावी म्हणून राज्याभिषेकानंतर एखादी प्रचंड मोठी लूट मिळवावी आणि राज्याचा खजिना मजबूत करावा या हेतूनं शंभूराजांनी मोघलांच्या बुऱ्हाणपूर शहरावर हल्ला करत स्वराज्याच्या खजिन्यात भर टाकण्याचा मनसुबा रचला. आधी संभाजी महाराजांनी सुरत लुटणार अशी अफवा पसरवली. बुऱ्हाणपूरची लूट करण्याचं नेतृत्व हंबीरराव मोहितेंकडे सोपवलं. 30 जानेवारी 1681 ला सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूर शहरावर हल्ला केला. त्यावेळी खान जहान हा बुऱ्हाणपूरचा सुभेदार होता आणि त्याचा सहाय्यक होता काकर खान अफगाण. मोठ्या फौज फाट्यासहित मराठे 70 मैलाची मजल मारून एकाएकी बुऱ्हाणपुरावर चालून गेले आणि पुढचे 3 दिवस बुऱ्हाणपूर शहर मराठे लुटत होते. त्यांना मुबलक लूट मिळाली. जड जवाहीर, सोने नाणं, रत्न आणि मौल्यवान सामान त्यांनी सोबत घेतलं. गडावर असलेली रसद फारच तुटपुंजी होती. अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारुगोळा, शस्त्रास्त्र आणि दाणागोटा गडावर पळवून आणत. शिवाय संभाजी महाराजांनी किल्ल्यावर रसद पोहोचवण्यासाठी खास तुकड्या सुद्धा तैनात केल्या होत्या. या तुकड्यांनी सुद्धा मुघलांना प्रचंड हैराण केलं होतं. किल्ला सर करण्यासाठी औरंगजेबानं तब्बल 3 सरदारांना रामशेज जिंकण्यासाठी पाठवलं, पण एकाला सुद्धा हा किल्ला जिंकता आला नाही. सूर्याजी जेधे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा किल्ला सलग 5 वर्ष अजिंक्य ठेवला. याच दरम्यान औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर यानं औरंगजेबाविरोधात बंड केलं आणि संभाजी महाराजांनी त्याला आपल्याकडे आसराही दिला आणि अकबरची बहीण झीनत हिला त्यांनी एक पत्र लिहिलं, जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागलं आणि नंतर ते पत्र भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवलं गेलं. ते पत्र असं होतं: तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्थान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्याबद्दल सांगितलं. तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं. त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता. तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देऊन ठेवलाय. तो असा: बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत. हिंदुस्थान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे. त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत. जी गोष्ट मनात ठेवून ते दख्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झालेली आहे. त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्थानात परत कूच करावं. एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत, पण बादशहा अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्थानात जाऊ शकणार नाहीत. तशीच त्यांची इच्छा असेल तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दख्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी. हे पत्र वाचल्यावर औरंगजेबाची हालत काय झाली असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.
पुढे बापाविरोधात बंड करून आलेल्या अकबर दक्षिणेतील तीव्र प्रतिकारामुळे इराणकडे रवाना झाला आणि संभाजीराजांशी अकबराशी असलेले संबंध अखेरपर्यंत केवळ औपचारिकच राहिले. त्याचा फारसा उपयोग झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे, जो सागरावर वर्चस्व गाजवेल त्याच्या सीमा दिल्ली आणि यमुनेच्या तख्ताला भिडतील. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अपूर्ण राहिलेली कुलाबा किल्ल्याची तटबंदी संभाजी महाराजांनी अवघ्या 6 महिन्यात पूर्ण करून घेतली. बाणकोट इथं भेट देऊन जहाज बांधणीसाठी प्रोत्साहन दिलं. महाड, कल्याण, जैतापूर, राजापूर असे अनेक ठिकाणी महाराजांनी जहाज बांधणीचं काम अहोरात्र करून घेतलं. अरबांचा सेनापती जंगे खान यानं पाण्यातील युद्धाचं प्रशिक्षण मावळ्यांना दिलं. स्वराज्याचे आरमार गोऱ्यांच्या तुलनेमध्ये आधुनिकतेच्या बाबतीत कुठेही मागे पडणार नाही याची संभाजीराजांनी दक्षता बाळगली. 26 एप्रिल 1684ला छत्रपती संभाजी महाराजांनी बिरवाडीच्या किल्ल्यामध्ये इंग्रजांसोबत करार केला. या करारामध्ये शेवटचं कलम होतं, स्वराज्याच्या हद्दीतील कोणीही मनुष्य मात्रास गुलाम म्हणून किंवा धर्मांतर करून ख्रिस्ती करण्यासाठी इंग्रजांना विकत घेण्यावर निर्बंध. आमिषाच्या बळावर किंवा मारून मुटकून धर्मांतर होऊ नये यासाठी धर्मांतर बंदीचा कायदा करणारा राजा म्हणूनही भारतानं छत्रपती संभाजी महाराजांना लक्षात ठेवायला हवं होतं. कोकण प्रांत सह्याद्रीच्या डोंगर रांगांपासून जवळपास खानदेश, नागपूर पर्यंत आणि दक्षिण भारतात संभाजी छत्रपतींनी आपलं राज्य वाढवलं. यांचा कार्यकाळ केवढा आहे? फार छोटा कार्यकाळ. साधारणतः जानेवारी 1681 ते 1689 हा एवढासा छोटासा काळ त्यांना राज्य करता आला. अगदी 350 वर्षांपूर्वी अशा प्रकारे गुलामगिरी विरोधात, वेठबिगारी विरोधात, बाल कामगारांविरोधात आणि धर्मांतराबाबत कायदे करून एक आदर्श राजा असल्याचं संभाजी महाराजांनी सिद्ध केलं. संभाजी महाराजांनी पाहता पाहता स्वराज्यात 5000 किलोमीटरची भर घातली. त्यांनी दक्षिणेवर 2दा स्वारी करून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू प्रांत स्वराज्याला जोडलं. जंजिराजवळ फेसाळलेल्या लाटांना ठेचत 800 मीटर लांबीचा पूल बांधला. आरमार वाढवलं. सागरालाही आपल्या कवेत घेतलं. स्वराज्यामध्ये 4 नवीन किल्ल्यांची भर घातली. जगातील पहिला तरंगता तोफखाना निर्माण केला. युद्धभूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त 1 महिन्यात जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट तयार करण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली. स्वराज्याचा पहिलाच स्वतंत्र दारुगोळा कारखानाही त्यांनी सुरू केला. असे हे पराक्रमी संभाजी महाराज केवळ 24 वर्षांचे असतानाच औरंगजेब, पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रजांसारख्या कपटी गनिमांनी वेढलेले होते, घेरलेले होते. गनिमांकडे दांडगा अनुभव होता, पण संभाजी महाराजांकडे होती महत्वाकांक्षा. आणि याच महत्वाकांक्षेच्या जोरावर त्यांनी पुढे सर्वच गनिमांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं होतं. जंजिराच्या सिद्धीला तर त्यांनी एवढं जेरीला आणलेलं होतं की सिद्धी हा जवळपास शरण येण्याच्या विचारात होता. पण दुर्दैवानं त्यावेळेला औरंगजेबाची आक्रमण झालं आणि संभाजीराजांना जंजिऱ्याची मोहीम आवर्ती घ्यायला लागली. गोव्याच्या पोर्तुगीजांच्या विरुद्ध संभाजीराजांनी जी मोहीम केलेली होती तीही अशीच त्यांना अर्धवट सोडायला लागली. कारण का मुघलांचा दबाव त्यावेळेला महाराष्ट्रात वाढत चाललेला. पुढे सिद्धी आणि पोर्तुगीज यांना नमवण्यासाठी बाजीराव पेशव्याला आपली मोहीम हातात घ्यायला लागली. हे काम जर का संभाजी महाराजांच्या हातून झालं असतं तर भारताचा इतिहास कदाचित वेगळा झाला. गोव्यातील पोर्तुगीजांविरोधात जेव्हा त्यांनी मोहीम उघडली होती तेव्हा स्वतःहून खाडीत उतरून त्यांनी सैन्याचं नेतृत्व केलं. कोकणातल्या रयतेची धर्माच्या नावाखाली पिळवणूक करणाऱ्या धर्मांधांना संभाजी महाराजांनी जन्माची अद्दल घडवली. प्रजा आता त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पाहू लागली होती. लहान असताना ज्या औरंगजेबासमोर ते नाईलाजानं झुकले होते त्याच औरंगजेबाची झोप त्यांनी उडवलेली होती. संभाजी महाराजांच्या सततच्या हल्ल्यांमुळे औरंगजेब संतापला होता. संभाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी नाईलाजानं तो दक्षिणेकडे आला होता. इतकं मोठं सैन्य, मोठमोठे सरदार आणि स्वतः दिल्लीचा बादशहा दक्षिणेत आलेला असतानाही त्याच्या मार्गातून हटतील ते संभाजी महाराज कुठले? 5 लाखांची फौज घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला तुटपुंज्या 70,000 फौजेनिशी सामोरं जात स्वराज्याचं त्यांनी रक्षण केलं. 1682 मध्ये
औरंगजेबानं स्वराज्यावरती आक्रमण केलं. औरंगजेबाचं साम्राज्य हे फार मोठं होतं, त्याचं सामर्थ्य पण फार मोठं होतं. स्वराज्याच्या सैन्याच्या जवळपास 5 पट मोठं सैन्य हे औरंगजेबाचं होतं. आणि तरी सुद्धा संभाजी राजांनी आपल्या चतुरस्त्र हालचालीने औरंगजेबाला वेळोवेळी शह दिला आणि त्याला पेचत. विचार करा, कुठे ती 5 लाखांची फौज आणि कुठे ते 70,000चं सैन्य. पण सैन्याला आपल्या छत्रपतींवर विश्वास होता. त्यामुळे प्रत्येक जण मोघलांशी लढला आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी. आणि अशातच 1689च्या सुरुवातीला संभाजीराजेंनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांची बैठक कोकणातल्या संगमेश्वर इथं आयोजित केली होती. 1 फेब्रुवारी 1689ला बैठक संपून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान यानं संभाजी महाराजांच्या 300-400च्या तुकडीवर आपलं 3000चं सैन्य घेऊन चालून आला. मराठ्यांच्या आणि शत्रूच्या सैन्यामध्ये मोठी चकमक उडाली. मराठ्यांचं संख्याबळ कमी होतं. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत आणि शत्रूने संभाजीराजांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडलं. स्वराज्याचा अमूल्य हिरा आपले छत्रपती संभाजी महाराज आपल्याच मातीतल्या फितुरांमुळे वैऱ्यांच्या मगर मिठीत सापडले. पकडलेल्या संभाजी महाराज आणि कवी कलश यांना बहादूरगडमध्ये नेण्यात आलं, जिथं औरंगजेबानं संभाजी महाराजांना मराठ्यांसह आपल्या किल्ले खजिना मुघल साम्राज्याला बहाल करायला सांगितलं गेलं. परंतु झुकेल तो मराठा राजा कसला, मोडेन पण वाकणार नाहीचा नारा देत मराठा साम्राज्याचा राजा मुघलांचे अत्याचार सोसत राहिला. औरंगजेबाच्या सैन्यानं, मुबारक खानाच्या सैन्यानं संगमेश्वरला संभाजीराजांना पकडलं. त्यावेळेला संभाजीराजांना आपला शेवट काय होणार आहे हे निश्चितच कळून चुकलेलं होतं. परंतु संभाजीराजांनी ज्या वीरत्वाने मृत्यूला ते सामोरे गेलेले आहेत, त्या मृत्यूमुळे मराठ्यांना औरंगजेबाशी झगडायला एक मोठं कारण मिळालं. आणि जो औरंगजेब मराठेशाही उलथायला म्हणून महाराष्ट्रात आलेला होता, दख्खनमध्ये आलेला होता, त्या औरंगजेबाचं खडगं या महाराष्ट्रातच उभारलं. सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. त्यांच्यावर चाललेले हे अत्याचार पाहून भीमा आणि इंद्रायणी सुद्धा रडू लागली. अखेर संभाजी महाराजांची 11 मार्च 1689ला भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरच्या आळंदीजवळच्या तुळापूर इथं हत्या करण्यात आली. स्वराज्याचा महापराक्रमी धनी अनंतात विलीन झाला. पण इतके अत्याचार करून सुद्धा मराठ्यांचा राजा काही झुकला नाही आणि याची सल औरंगजेबाला कायमची राहिली. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्यात आलं. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी पेरून ठेवलेली स्वराज्याची शिकवण पुढेही मराठ्यांनी वाढवत नेली आणि स्वराज्याचा भगवा अटकेपार नेला आणि दिल्लीच्या बादशहालाही आपल्या तलवारीसमोर झुकायला भाग पाडलं. पुन्हा भेटूया गाथा शौर्याची मध्ये अशाच एका नव्या गाथेसह. तोपर्यंत तुम्ही बघत रहा फक्त लोकशाही न्यूज.